आमदार काशीनाथ दाते यांची विधानसभेत मागणी। वकिलांना न्यायालयात जागा, टाकळी ढोकेश्वर ग्रामीण रुग्णालय व सर्व सरकारी कार्यालयांसाठी नवीन इमारतीची मागणी। पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशीनाथ दाते सर यांनी गुरुवारी मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनात पारनेर मतदारसंघातील विविध कामांसाठी निधीची मागणी केली। पारनेर येथील सुपा रस्त्यावर नव्याने होत असलेल्या न्यायालयातील इमारतीमध्ये वकिलांना जागा द्यावी, अस्तगाव सारोळा स्टेशन रस्त्यावर रेल्वे क्रॉसिंग उड्डाणपूल बांधावा, पारनेर शहरात अनेक सरकारी कार्यालये खासगी जागेत असून सर्व सरकारी कार्यालये एकाच ठिकाणी यावी यासाठी प्रशासकीय इमारत बांधावी, टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयाची जुन्या इमारती शेजारी अद्ययावत इमारत उभारावी अशा मागण्या आमदार काशीनाथ दाते सर यांनी विधानसभेत मांडल्या आहेत। दाते सर। अध्यक्ष महोदय, पुरवणी मागण्यावर मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद। पुरवणी मागण्यांच्या निमित्तानं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पान क्रमांक 40 बाब क्रमांक 48 रेल्वे सुरक्षा बांधकाम योजनेअंतर्गत जवळपास 1000 कोटी रुपयाची अतिरिक्त निधीची तरतूद केलेली आहे। मी या अनुषंगाने माझ्या मतदारसंघामध्ये पारनेर तालुक्यामध्ये देवीभोरे फाटा ते पारनेर सारोळा आणि खंडाळा असा एक रस्ता आहे की ज्याच्यावर एडीबी मार्फत जवळपास 350 कोटी रुपये खर्च करून तो रस्ता आज कॉन्क्रिटीकरण होतोय। परंतु अध्यक्ष महोदय, त्या रस्त्यावर अस्तगाव आणि सारोळ्याच्या मध्ये रेल्वे क्रॉसिंग आहे। मी त्या कामामध्ये पीडब्ल्यूडीला विचारलं की तुम्ही या रेल्वे क्रॉसिंगच्या कामासाठी किंवा हा रस्ता तिथे काढण्यासाठी काही प्रोव्हिजन केलेली आहे का, तर एवढा 300-350 कोटी रुपये खर्च केलेला असताना रेल्वे क्रॉसिंगचा ठिकाणी कुठल्याही प्रकारची प्रोव्हिजन केलेली नाही। आजही त्या दोन गावांना जोडताना त्या ठिकाणी पूर्वीचा इंग्रज काळी जो दगडी पूल झालेला आहे कमानीचा, त्या ओढ्यावर जो पूल आहे त्या ओढ्यातून ती वाहतूक आज त्या रस्त्यावरची होते। आणि म्हणून या रेल्वे सुरक्षा बांधकामाच्या अंतर्गत माझा आपल्या शासनाला आणि आपल्याला विनंती आहे की हा एवढा मोठा रस्ता करत असताना या ठिकाणी रेल्वे क्रॉसिंगचं काम देखील, त्या ठिकाणी पूल देखील झाला पाहिजे। अशा प्रकारची या ठिकाणी मी माझ्या मतदारसंघातील जनतेच्या वतीने या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो। पान क्रमांक 41-42 बाब क्रमांक 52 केंद्र सरकारकडून राज्य शासनाला भांडवली खर्चासाठी जवळपास 1450 कोटी रुपयांची त्या ठिकाणी अतिरिक्त निधीची मागणी या ठिकाणी केलेली आहे। आणि मग या अंतर्गत माझ्या पारनेर मतदारसंघामध्ये पारनेर तालुक्याचं गाव असताना त्या ठिकाणी सगळ्या विभागाचे ऑफिस असतील, पाटबंधारे खाता असेल, सार्वजनिक बांधकाम असेल किंवा कृषी खाते असेल, या सगळ्या खात्यांची ऑफिसेस जी आहेत ती सर्व भाडोत्री जागेमध्ये आहेत, भाड्याच्या जागेमध्ये आहेत। आणि म्हणून त्या ठिकाणी प्रशासकीय इमारत जर खऱ्या अर्थानं झाली तर ही वेगवेगळ्या ठिकाणी जी ऑफिसेस भाड्याच्या खोल्यांमध्ये त्या ठिकाणी घरांमध्ये काम करतायत, घरातून काम चालतंय, ते एकाच ठिकाणी प्रशासकीय इमारतीमधून कामकाज जर चाललं तर कामाच्या दृष्टीने येणारा तहसील ऑफिसमधला येणारा माणूस, कोर्टात येणारा मनुष्य हा एकाच ठिकाणी त्याच्या सगळे कामं त्या ठिकाणी केली जातील। आणि म्हणून या प्रशासकीय इमारतीच्या बाबतीमध्ये देखील निर्णय होणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे। म्हणून तशी विनंती मी शासनाला करेन। या ठिकाणी पान क्रमांक 44 बाब क्रमांक 54 या संदर्भाने बोलत असताना राज्यातील विविध ठिकाणी न्यायालयीन इमारतीची बांधकामं चालू आहेत। माझ्याही मतदारसंघामध्ये पारनेरच्या न्यायालयाचे आज इमारतीचं बांधकाम त्या ठिकाणी चालू आहे। परंतु इमारतीचं बांधकाम करत असताना गावापासून जवळपास 500-600 मीटर अंतरावर ती इमारतीचं बांधकाम चालू असल्यामुळं आणि एसटी स्टँड पासून बरंचसं लांब अंतर असल्यामुळे त्या ठिकाणी वस्ती वाढलेली नाही। आणि मग त्या कोर्टामध्ये जे काही वकिलांच्या मार्फत काम चालतं, जे वकील त्या ठिकाणी काम करतायत त्यांच्या दृष्टीने तिथं कुठल्याही प्रकारच्या सुविधा नाहीत। मोठा भूखंड त्या ठिकाणी 5 एकराची जवळपास जागा कोर्टासाठी दिलेली आहे। आणि म्हणून तिथं सगळ्या वकिलांसाठी एक चेंबर खऱ्या अर्थानं प्रत्येकाला मिळावं म्हणून त्या ठिकाणी इमारत होणं गरजेचं आहे, किंवा त्यांना किमान जागा तरी त्या बार असोसिएशनला त्या ठिकाणी उपलब्ध करून देणं गरजेचं आहे। आणि म्हणून त्याही दृष्टीनं मी या ठिकाणी आपल्या निदर्शनास आणू इच्छितो। सार्वजनिक आरोग्याच्या बाबतीमध्ये या ठिकाणी अध्यक्ष महोदय, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाच्या अंमलबजावणीसाठी जवळपास 202,68,39,39,000ची तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे। माझ्या मतदारसंघामध्ये
ज्याला आपण ज्या गावाचा आदर्श सगळ्या ठिकाणी घेतला जातो, सगळ्या जगामध्ये घेतला जातो, त्या राळेगण सिद्धी गावामध्ये या योजनेअंतर्गत जवळपास 7 कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी ग्रामीण आपलं प्राथमिक आरोग्य केंद्र त्या ठिकाणी उभं केलेलं आहे. परंतु प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत उभी राहिली, सगळं झालं, परंतु आतमध्ये जे फर्निचर पाहिजे, आतमध्ये ज्या सुविधा रुग्णालयाच्या दृष्टीने पाहिजे त्या कुठल्याही प्रकारची त्याला तरतूद झालेली नाही आणि म्हणून त्या ठिकाणी तरतूद होणं गरजेचं आहे. शिवाय त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा स्टाफ, डॉक्टर्स किंवा नर्सेस वगैरे हा स्टाफ देखील नेमला गेलेला नाही आणि मग तो जर नेमला गेला नाही तर एवढी 7 कोटीची इमारत उभी राहून ती नुसती धूळ खात त्या ठिकाणी पडणार का, हाही खरा प्रश्न असल्यामुळे निश्चितपणे मला शासनाला विनंती करायची की या बाबतीत देखील कार्यवाही होणं गरजेचं आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा, एकच मिनिट फक्त, दुसरा महत्वाचा मुद्दा, आमच्या मतदारसंघामध्ये 2 ग्रामीण रुग्णालय आहेत. पारनेर या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय आहे आणि टाकळीढोकेश्वर या ठिकाणी एक ग्रामीण रुग्णालय आहे. पारनेर ग्रामीण रुग्णालयामध्ये त्या ठिकाणी 100 खाटांचं आणखी विस्तारित रुग्णालय त्या ठिकाणी उभं करण्यासंदर्भामध्ये आम्ही प्रस्ताव दिलेला आहे. त्याच्यावर देखील विचार होणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. आणि टाकळीढोकेश्वर जे ग्रामीण रुग्णालय आहे ते 25 वर्षापूर्वी त्याचं काम झालेलं असेल आणि ती इमारत अत्यंत जुनी झालेली आहे, त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं रिपेअर झालं नाही. शेजारी जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्राची रिकामी जागा आहे, सगळ्या इमारती डिमॉलिश करण्याच्या अवस्थेमध्ये आहे आणि म्हणून त्या जागेसह दोन्ही जागांच्या मध्ये चांगल्या पद्धतीचं त्या ग्रामीण रुग्णालयाचं विस्तारीकरण जर झालं तर ग्रामीण भागातल्या, आमच्या आदिवासी भागातल्या सगळ्या लोकांना त्या ठिकाणी फायदा होईल. एवढंच मी आपल्याला या निमित्तानं सांगतो आणि अध्यक्ष महोदय, या विषयावर मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद करतो.